नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे FPSC गायडन्समध्ये. तर आज आपण जे महाराष्ट्रात पहिले आलेले आहेत राज्यसेवेमध्ये प्रसाद चौगुले यांनी वापरलेली पुस्तकं, कोणती पुस्तकांची यादी आहे आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलेले आहे ते पाहूया. तर ही परीक्षा ट्रायल अँड एरर मेथड वापरण्यासाठी नाही. तुमची एक पूर्वपरीक्षा गेली तर जीवनातील 2.5 वर्ष वाया जाणार आहेत. त्यामुळे वर्षभराचा व्यवस्थित नियोजन आखूनच त्याची अंमलबजावणी करा. बी मेन्स रेडी बिफोर प्रिलिम्स. मुख्य परीक्षाचा 60 ते 70% अभ्यासक्रम पूर्वपरीक्षे आधी पूर्ण करा. यामध्ये भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, पर्यावरणीय भूगोल या मार्क मिळवण्याच्या विषयावर जास्त लक्ष केंद्रित करा. भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, पर्यावरणीय भूगोल हे 60% मेन्सला पण विषय आहेत, तर त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करा. आयोगाचा अभ्यासक्रम नेहमी जवळ ठेवा आणि रोज एकदा वाचून काढा. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस करा. ॲनालिसिस म्हणजे कोणत्या एरियावर किती क्वेश्चन आलेले आहेत आणि त्याला आपण किती टाईम दिला पाहिजे. मिनिमम कंटेंट मॅक्झिमम रिव्हिजन सक्सेस मंत्र म्हणजे कमीत कमी जो कंटेंट पाहिजे तुमच्याकडं आणि ते जास्तीत जास्त वेळा त्याची रिव्हिजन केली पाहिजे. म्हणजे कमीत कमी पुस्तकं आणि त्याची जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. प्रश्न शक्यतो आयोगाच्या परीक्षेतील असावेत. म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेचे, कंबाईन एक्झामचे, वनसेवा मुख्य परीक्षांचे यांचे देखील पेपर पहा. आणि ॲग्री किंवा टॅक्स असिस्टंट, एक्साईज मेन्स, क्लरिकल मेन्स हे यांचे पण चालतील प्रश्न. फक्त आयोगाचे हे प्रश्नपत्रिका असाव्यात. पुस्तके वाचून पूर्ण करण्यापेक्षा अभ्यासक्रमाचा प्रत्येक पॉईंट कसा पूर्ण होईल यावर भर द्या. तर 8वा पॉईंट आहे, नोट्स काढण्याची घाई करू नका. 3 ते 4 रीडिंग नंतरच नोट्स काढा. नोट्स शक्यतो जो कन्फ्युजिंग पार्ट वाटतो त्यावरील असाव्या. इंटरनेटचा वापर मर्यादित करा. विकिपीडिया, गव्हर्नमेंटच्या वेबसाईट इत्यादी मेन्ससाठी उपयोगी. अभ्यास करताना 100% फोकस करा. किती वेळ अभ्यास करता यापेक्षा क्वालिटी ऑफ स्टडीवर भर द्या. तर प्रिलिम्सची बुक लिस्ट पाहूया. इतिहास, प्राचीन इतिहासावर पूर्वपरीक्षेमध्ये जास्त भर दिला जातो. मिनिमम बुक्स वापरून मॅक्स रिव्हिजन. कारण मित्रांनो, तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर अनअकॅडमी भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी तुमच्यासाठी घेऊन होते. विविध प्रकारचे कोर्स यात काय मोफत पण आहेत आणि काय पेड पण आहेत आणि त्याची किंमत पण काही जास्त नाही. जे तुमचे मोबाईलचे रिचार्ज जे तुम्ही करता तेवढीच त्याची शुल्क आहे आणि त्यामुळे तुम्हाला विविध विषयामध्ये क्लासेसची बाहेर कशी फी असते 50-60 हजार रुपये, तशी इथे काय द्यावी लागणार नाही तुम्हाला. त्यामुळे इथे काय थोडंसं शुल्क आहे. त्यामुळे हे क्लास आणि काही फ्री पण आहेत आणि 1-2 विषयाचे जे आहेत हे पेड कोर्स त्याला पण नाममात्र शुल्क आहे. तर चला पाहूया. तर मित्रांनो, GS फोकस्ड बॅच कोर्स फॉर कंबाईन एक्झाम 2 फेब्रुवारीपासून स्टार्ट झालेली आहे ही बॅच. तर या बॅचमध्ये विविध तज्ज्ञ आहेत. हे सुभाष पवार सर आहेत, पॉलिटी शिकवणार आहेत, दुर्गेश मोकवान सर जॉग्रफी शिकवणार आहेत. तर या बॅचची वैशिष्ट्ये अशी आहेत की तुम्हाला हे जे टॉप लर्न एज्युकेटर आहेत ते शिकवणार आहेत. स्पेशल फोकस यांचा इम्पॉर्टंट टॉपिक्सवर असणार आहे. जे आयोग प्रश्न विचारते त्या टॉपिकवरच यांचा फोकस असणार आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे आणि मराठीमधून याच्या नोट्स मिळणार आहेत. तर या बॅचची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही माझा कोड AP10 हा यूज करा आणि 10% ऑफर मिळवा. तर मित्रांनो, या अनअकॅडमी कसं डाउनलोड करायचं पहा. प्ले स्टोअरवर जा, डाउनलोड ॲप करा आणि जे तुम्हाला तुमचं गोल आहे, जो कोर्स आहे तो सिलेक्ट करा आणि माझा कोड टाका. इन्व्हाइट कोड हा टाका आणि तुमची ऑफर मिळवा. आणि काय जे फ्रीमध्ये आहेत ते पण तुम्हाला अनलॉक होऊन जातील.
हा कोड जरूर टाका. आजच डाउनलोड करा अनअकॅडमी ॲप. यूज कोड AP10 टू गेट 10% ऑफ आवर सबस्क्रिप्शन. लिंक अवेलेबल इन डिस्क्रिप्शन. हे ॲप प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर पण आहे. iOS आणि अँड्रॉइड या दोन्हीवर पण उपलब्ध आहे. तसंच मित्रांनो, यशाची किल्ली महास्पर्धा राज्यसेवेसाठी सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट सिरीज होणार आहे. या सिरीजमध्ये आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सामान्य अध्ययनाच्या आणि सीसॅट सामान्य अध्ययन म्हणजे GSच्या आणि सीसॅट विषयावर आधारित दैनिक सराव चाचण्या घेण्यात येणार आहेत. यातले टेस्ट पेपर मराठीमध्ये असतील. तर मित्रांनो, 1 ते 21 फेब्रुवारी दररोज संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. तर याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथून तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये. आणि माझा कोड तुम्ही यूज करा, त्यामुळे तुम्हाला फ्रीमध्ये हे सराव टेस्ट पेपर्स तुम्हाला सोडवता येतील GS आणि सीसॅटचे. तर धन्यवाद. कॉस्ट टू बी बेनिफिट रेशो कमी आहे. तर प्राचीन इतिहासासाठी 6वी स्टेट बोर्ड बुक मराठीमधून 6वी स्टेट बोर्डचं प्लस लुसेंटचं GK इंग्लिशमधलं किंवा हिंदीमधून पण आहेत. तुम्हाला जे कम्फर्ट वाटेल ते त्यातून करा. मध्ययुगीन 7वी राज्य बोर्ड मराठी प्लस लुसेंट GK. आधुनिक भारताचा इतिहास स्पेक्ट्रम तर इंग्लिशमधून आहे. किंवा आधुनिक भारताचा इतिहास ग्रोवर आणि पेल्लेकर मराठीमधून आहे. किंवा कोळंबे सर. आय प्रेफर दिस शॉर्ट अँड स्वीट म्हणजे त्यांनी सांगितले कोळंबे सरांचं पुस्तक खूप छान आहे, म्हणजे शॉर्टमध्ये आहे, खूप छान आहे, लवकर होऊन जाईल. तर या तिन्हीपैकी कोणतेही वापरा आधुनिक भारताच्या इतिहासासाठी. महाराष्ट्राचा इतिहास तर जास्त प्रश्न नसतात, एकच असतो आणि कधी कधी नसतात पण. तर भूगोलसाठी स्टेट बोर्ड 7वी ते 12वी मस्ट रीड. प्राकृतिक भूगोल NCERT फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी इंग्लिश किंवा भूगोल सौदी सरांचं मराठी NCERTचं किंवा सौदी सरांचं. तर भारताच्या भूगोलला NCERT 11वीचा असेल बहुधा तो, 11वी किंवा 10वीचा NCERT किंवा मग सौदी सरांचंच भूगोल व पर्यावरण. तर दुसरा विषय जगाचा भूगोल 11वी स्टेट बोर्ड मस्ट रीड. तर हे 11वीचं जुनं आहे पुस्तक मित्रांनो, ते नवीन आलेत पुस्तकं. जुनी पुस्तकमध्ये जगाचा भूगोल आहे 11वीच्या. पूर्व परीक्षेला महाराष्ट्र भूगोलवर कमी प्रश्न विचारले जातात, एकच प्रश्न. तर पॉलिटी लक्ष्मीकांत इंग्लिश मराठी दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. पंचायत राज पूर्व परीक्षेसाठी लक्ष्मीकांतमधील पंचायत राज या टॉपिकवर भर द्या. इकॉनॉमिक्ससाठी सामाजिक व आर्थिक विकास किरण देसले सर किंवा रंजन कोळंबे सर यापैकी कोणतेही एक. अर्थशास्त्र या विषयासाठी ठराविक अभ्यासक्रम आहे, पूर्व परीक्षेनुसार तेवढाच भागावर भर द्या. म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये ठराविक भागावरच प्रश्न येतात मित्रांनो, जसे की शाश्वत विकास लक्ष्य, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, 4 ते 5 जे टॉपिक आहेत त्यावरच वारंवार प्रश्न येतात. म्हणजे जे कंबाईनला सार्वजनिक वित्त, कर रचना, बँकिंग यावर जसं कंबाईनला प्रश्न येतात पूर्व परीक्षेला, तसं राज्यसेवेला नाही येत. म्हणजे त्यांचे ठराविक 4 ते 5च पॉईंट आहेत, त्यावरच वारंवार प्रश्न येतात. ते 4 ते 5 पॉईंट तुम्ही प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्यास लक्षात येऊन जाईल. तर पर्यावरण शंकर IAS इंग्रजीमध्ये आहे किंवा तुषार घोरपडे सर मराठीमधून. विज्ञान पूर्व परीक्षेसाठी सर्वाधिक भर विज्ञानावर दिला जातो. राज्य बोर्ड 8वी ते 10वी इंग्रजी किंवा मराठी माध्यम. सचिन भस्के सरांचं इंग्रजी किंवा मराठी माध्यमात उपलब्ध आहे किंवा कोलते सरांचं, अनिल कोलते सरांचं. तर यांनी किंवा फक्त म्हणजे स्टेट बोर्ड अनिवार्यच केलं आहे, स्टेट बोर्ड प्लस सचिन भस्के किंवा कोलते सर असं वाचायचे. त्यामुळे स्टेट बोर्ड आधी वाचून घ्या मित्रांनो.
तर चालू घडामोडीसाठी कमीत कमी वाचून जास्तीत जास्त रिव्हिजन करा. तर पाहूया चालू घडामोडीला काय म्हणले सर. रोज वर्तमानपत्र वाचा. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स. दिवसातून जास्तीत जास्त 20 मिनिट द्या. करंट अफेअर्स मॅगझिन, परिक्रमा किंवा युनिक बुलेटिन किंवा मग ज्ञानदीप एक्सप्रेशन, अभिनव इयरबुक रिव्हिजनसाठी उपयोगी. तर सीसॅटचा जास्तीत जास्त सराव व रोज सराव हेच सीसॅटमधील यशाची गमक. आयोगाचे मागील पेपर व्यवस्थित वेळ लावून सोडा. टेस्ट सिरीजचा देखील फायदा होतो. किमान 20 पेपर सोडायचे टार्गेट ठेवा. तर कॉम्प्रेन्शनसाठी आयोगाचे मागील पेपर आणि टेस्ट सिरीजचे पेपर. तर अंकगणित प्रमोद चौगुले ज्ञानदीप प्रकाशनचं. RS अग्रवाल इंग्रजीतून आहे अंकगणितचं. तर बुद्धिमत्ता चाचणीचं प्रमोद चौगुले सरांचंच आहे मराठीतून ज्ञानदीप प्रकाशन आणि RS अग्रवाल इंग्रजीतून. तर हे झालं मित्रांनो पूर्व परीक्षेचं. आता सरांनी मुख्य परीक्षेबद्दल काय सांगितले तेही पाहूया. मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांची यादी. तर इतिहासमध्ये आधुनिक भारताचा इतिहास, कोळंबे सर, शॉर्ट अँड स्वीट. मित्रांनो पहा, तिथे प्रीला पण हेच सांगितले पुस्तक आणि मेन्सला. त्यामुळे तुम्ही प्रीलाच करता आणि असं पुस्तक वाचून ठेवा. तुम्हाला मेन्सला फक्त रिव्हिजनला उपयोगी होईल. त्याच्या फॅक्टच्या नोट्स काढणे किंवा मग एकदाच व्यवस्थित वाचून ठेवा, म्हणजे मेन्सला पण इथे उपयोगी आहे. किंवा मग ग्रोवर किंवा मग स्पेक्ट्रम हे किंवा दिलेत, कोणतेही एक वाचायचे. तुम्ही जर तिकडे प्रीला कोळंबी वाचलं तर इकडं ग्रोवर किंवा स्पेक्ट्रम असं वाचून करू नका. तिकडं जे वाचले इथं पण हेच वाचा. कोणतेही एक पुस्तक जास्तीत जास्त रिवायचं, पण तिकडे प्रीला करताना चांगलं व्यवस्थित करा. तर महाराष्ट्राचा इतिहास 11वी स्टेट बोर्ड मस्ट रीड. मित्रांनो हे मस्ट रीड जे दिलेलं आहे सरांनी ते त्यावर खूप फोकस करा, कारण ते खूप मस्त, म्हणजे त्यातून प्रश्न 100% येणार हा हेतू असतो तो लिहिण्यामागे. कारण आयोग ऑथेंटिक पुस्तकातूनच प्रश्न टाकण्याचा आयोगाचा भर असतो. तर महाराष्ट्राचा इतिहास 11वीचा स्टेट बोर्ड. मग तुम्हाला रेफरन्स बुक गाठाळ सर किंवा कटारे सर या दोन्हीपैकी एक वाचायचं आहे. तर आता स्वातंत्र्योत्तर भारत. तर हे YCOMU म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बुक हिस्ट्री 310 इम्पॉर्टंट पॉईंट्सच्या नोट्स काढा. एवढे एक करायचे ॲडिशन. आणि स्वातंत्र्योत्तर भारत हे GS2साठी देखील उपयोगी आहे. स्वातंत्र्योत्तर भारताचं कोणतं पुस्तक आहे पाहूया. 12th आहे NCERT इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, इंग्लिशमधून आहे. मस्ट रीड इथं मस्ट रीड दिलेलं आहे. किंवा मग स्वातंत्र्योत्तर भारत बिपिनचंद्र के सागर मराठी ट्रान्सलेशन पण आहे. तर एवढी सांगितलेलं आहे सरांनी. म्हणजे तुम्हाला किती पुस्तक वाचायचे या तिन्हीपैकी एक. स्टेट बोर्ड 2, गाठाळ किंवा कटारपैकी हे 3, हे 4 आणि जर या ॲडिशनमध्ये 5, म्हणजे 4 पुस्तकं तरी वाचायचे तुम्हाला. तर भूगोल पाहूया. भारताचा भूगोल फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी 11th NCERT इंग्लिशमधून आहे. तर इंडियन फिजिकल इन्व्हायरमेंट इंग्लिशमधून 11वीचं आहे. सौदी सरचं बुक आहे सिलेबस वाईज मराठी. पहा मित्रांनो, NCERT जर तुम्हाला अवघड जात असेल तर सौदी सरांचं पण मराठीतून पुस्तक आहे सिलेबस वाईज मेन्सचं भूगोल व कृषी, ते वाचून काढा. तर महाराष्ट्राचा भूगोल सौदी सर मॅप रिडिंगवर भर द्या. पर्यावरणीय भूगोल तुषार घोरपडे सर मराठीतून किंवा शंकर IS इंग्लिश टॉपिक वाईज कोस्टल रेग्युलेशन झोन नोटिफिकेशन वाचून घ्या. तर रिमोट सेन्सिंग प्रिव्हियस इयर क्वेश्चन करा. NPTELच्या PDF इंग्लिशमधून उपलब्ध आहेत, त्या पहा जरा. तर ॲग्रिकल्चर 11वी-12वी ॲग्री बुक्स स्टेट बोर्ड सिलेबस वाईज काढायचं, म्हणजे सगळंच वाचत बसायचं नाही पुस्तक.
जे सिलेबसमध्ये पॉईंट झाले तेच वाचायचं. तर अरुण कात्यायन व्हॉल्यूम 1 सिलेबस वाईज वाचणे ते पुस्तक, ते पण पूर्ण नाही वाचायचं. तर जनरल स्टडीज 2 पॉलिटीचा खूप जास्त प्रोडक्टिव्ह पेपर, तेवढे इफोर्ट जास्त, तेवढा जास्त स्कोर येईल. इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत, इंग्लिश तसेच मराठी मस्ट रीड. गव्हर्नन्स इन इंडिया टॉपिक 3 to 8, सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन, स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन हा भाग वाचून घ्यावा. मित्रांनो, या पुस्तकाची PDF हवी असेल तर आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, हे लक्ष्मीकांतचं, त्याच्यावर अपलोड करण्यात येईल. तर आणि जे पुस्तकाच्या PDF पाहिजे, म्हणजे जे अवेलेबल आहेत किंवा ज्यावर कॉपीराईट नाही, ते आम्ही अपलोड करू. तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पंचायत राज किशोर लवटे सर. पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, 12वीचं NCERT. महत्त्वाच्या पक्षाची चिन्हे व विकिपीडिया पेजेस बघून घ्या. इलेक्शन पॉकेट बुक PDF बघून घ्या. इलेक्शन पॉकेट बुक. कायदे, स्कोरिंग घटक, बेअर ॲक्ट वाचून घ्या. ट्रिक्स करून कलमे लक्षात ठेवा. भारतीय संविधान व भारतीय राजकारण युनिक पार्ट 2 याचे सिलेक्टिव्ह रीडिंग. लबासना, SVP MPA, वशदा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांची विकिपीडिया पेजेस व वेबसाईट बघून घ्या. इंडिया इयरबुक, रिलिव्हंट चॅप्टर्स वाचा. तर मित्रांनो, हा खूप स्कोरिंग विषय आहे, 100+ मार्क येऊ शकतात त्यामध्ये, त्यामुळे हे सांगितलं तेवढं वाचलं तर खूप चांगलं आहे. तर जनरल स्टडीज 3, इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करावा. फॅक्च्युअल डाटाच्या नोट्स काढा. जर मित्रांनो फॅक्च्युअल डाटा सॅम्पल कॉपी कशी हवी आहे हे जर पाहायचं असेल तुम्हाला, एक आहे काढलेली नोट्स आहेत, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे चॅनलची, ती जॉईन करा आणि तिथून डाउनलोड करून घ्या आपलं. म्हणजे नोट्स कशी काढायची तुम्हाला आयडिया येऊन जाईल. प्रिव्हियस इयर क्वेश्चन रिपीट होतात. तर मित्रांनो, क्वेश्चन खूप रिपीट होतात, ते ॲनालिसिस करा. तर पाहूया याच्यात कोणकोणती पुस्तकं दिलेली आहेत सरांनी. तर IP सरांचं बुक आहे आणि कोळंबे सरांचं बुक आहे. देशले सरांचं डेव्हलपमेंट भाग 2 आहे. हे सगळे वाचायचे आहेत, ऑर दिलेले नाही किंवा असा शब्द दिलेला नाही, तिन्ही वाचायचे आहेत. इंडिया इयरबुकचे सिलेबस वाईज रीडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. मिनिस्ट्री ऑफ HRD, हेल्थ अँड फॅमिली अफेअर्स, एज्युकेशन, ट्रिबल अफेअर्स, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, केंद्र व राज्य शासन दोन्हीच्या वेबसाईट बघून नोट्स काढणे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या विकिपीडिया पेजेस बघणे. ऑर्गनायझेशन ज्या आहेत, सार्क असेल, WTO, ह्या ज्या आहेत त्यांच्या विकिपीडिया पेजेस बघणे. IIT, IIM, AIIMS, UGC, AICTE यांचे संकेतस्थळ व विकिपीडिया पेजेस बघणे. तर GS4 किरण देशले सर पार्ट 1 मस्ट रीड, किंवा रंजन कोळंबे सर आर्थिक पाहणी अहवाल, सिलेबस वाईज नोट्स काढणे. ॲग्री इकॉनॉमीसाठी इंटरनेटचा वापर करा. तर मुक्त विद्यापीठ यशवंतराव चव्हाण, इको 276 बुक, सिलेक्टिव्ह रीडिंग. तर मित्रांनो, जे काही सिद्धांत विचारते, कधी विचारू शकतात सिद्धांत, ते YCMUचं बुक इम्पॉर्टंट आहे. यांनी टॉप केलेला आहे, यांचा स्कोर 101 आहे या सब्जेक्टमध्ये. या सब्जेक्टमध्ये जास्त स्कोर येत नाहीत, पण सरांचा 101 स्कोर आहे, त्यामुळे ते जेवढे सांगितले तेवढे केलं तर तुमचा पण येऊ शकेल 100+ स्कोर. तर विज्ञान तंत्रज्ञान, रंजन कोळंबे सर पुस्तक, एनर्जी, न्यूक्लिअर सायन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी.
प्लस करंट अफेअर्सची जोड द्यावी. बार्क डेव्हलपमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, इस्रो यांच्या वेबसाईट, विकिपीडिया पेजेस बघून घ्या. बायोटेक 12वी बायोलॉजी बुक, रिलिव्हंट चॅप्टर्स इंग्लिश किंवा सचिन बस्के सरांचं बायोटेक्नॉलॉजी मराठी. कम्प्युटर टेक्नॉलॉजी प्रिव्हियस इयर क्वेश्चन नोट्स. तर कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या मागच्या प्रश्नपत्रिकेच्याच नोट्स काढायच्या. तर डिझास्टर मॅनेजमेंट, विकिपीडिया पेजेस, नोट्स. मित्रांनो, अशी ही यादी होती. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. धन्यवाद.